हाय, नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा. माझं नाव जेम्स सिकर आहे आणि मी ऐरोली नवी मुंबई यातून आलो. अरे वा. तुम्ही हे 10 दिवसाचा विपश्यनेचा कोर्स केला. काय म्हणाल, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. मन एकदम हलकं वाटतंय. असं वाटतंय की जे काही प्रॉब्लेम्स होते जीवनामध्ये त्या प्रॉब्लेम्सला आता एक नवीन दृष्टिकोनातून मी पुढे जाऊ शकतो. आणि जे काही शिकलो आहे ते जेव्हा मी घरी जाईन तिथेही दुसऱ्यांना, जसे माझे नातेवाईक आहेत आणि दुसरे जे माझे मित्र आहेत त्यांनासुद्धा मी सांगेन की हे विपासनाचा कोर्स तुम्ही करा. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आलेलात डे 1 हो, आणि आज डे 10 आहे, काय फरक तुम्ही स्वतःमध्ये बघता? खूप फरक बघायला मिळालं. जसं मी पहिल्यांदा जेव्हा मी बसलो होतो विपासनासाठी, तर माझं मन 5 मिनटंसुद्धा एका ठिकाणी लागत नव्हतं. म्हणजे खूप असं चलबिचल होतं. पण आता मी तासभरही बसू शकतो हे मला कळलं. त्याचबरोबर अजून एक गोष्ट कळली की आपल्या ह्या भूतलावर प्रत्येक गोष्टींकडे कसं प्रेमाने, चांगल्या दृष्टिकोनाने बघावं आणि समत्या भावनी प्रत्येक गोष्टीला घ्यावं. त्याने काय होतं की आपल्याला कोणत्याही गोष्टीचा द्वेष होत नाही आणि प्रत्येक गोष्टीचा रागही होत नाही. अच्छा, मला एक सांगा, तुमचं जसं नाव मी ऐकलं सिक्वेरा, तुम्ही कॅथलिक समाजाचे आहात. हो. तुम्ही कॅथलिक समाजाचे असून देखील तुम्ही विपश्यनेला आला. याच्याबद्दल म्हणजे सांगाल का, म्हणून काय ती ओढ होती? तर मेडिटेशन हे मला अगोदरपासून असं खूप कॉमन गोष्ट वाटत आहे की असं हे कोणत्याही धर्माला कनेक्टेड नाही. मेडिटेशन कोणीही करू शकतं. तर जेव्हा मी घरी होतो तेव्हा मी खूप सारे यूट्यूब व्हिडिओज बघत होतो आणि यूट्यूब व्हिडिओज बघत असताना मला विपासनाबद्दल कळलं. तर त्यानंतर मी थोडा रिसर्च केल्यावर मला कळलं आणि मग मी एकदा गोरायलासुद्धा गेलो होतो. तिकडे पगोडा आहे, विपासना पगोडा आहे. तर ते खूप सुंदर आहे. तुम्हीसुद्धा तिकडे जा आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेल मेडिटेशनबद्दल जास्त. आणि मग मी जसं सर्च केलं तर मला कळलं की 10 दिवसाचा कोर्स असतो, तो केल्यानंतर तुम्ही अजून कोर्सही करू शकता. तर त्यामुळे मी मग इथे आलो. अच्छा, मला एक सांगा, आता हे तुम्ही जे विपासना केले आहे, इथे कुठल्याही जाती, धर्माचा किंवा पंथाचा समावेश आहे का? तर असं आहे की विपासना कोणत्याही धर्माला निगडीत नाही. म्हणजे हे खूप असं जनरल गोष्ट आहे जे कोणत्याही धर्माचे लोक करू शकतात. इथे तुम्हाला हिंदू, सिख, इसाई सगळे दिसतील. आणि हे कसं आहे की हे एक धर्म आहे आपला की प्रत्येकाला प्रेमाने बघावं आणि प्रत्येकाबरोबर चांगलं राहावं. तर हे कोणतंही असं हिंदू धर्म किंवा ख्रिश्चन धर्म याचं नाही आहे. तर हे माणसाने माणसाबरोबर कसं राहावं आणि कसं आपण जगावं याच्याबद्दल आहे. याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली जेम्स. त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि तुमच्या पुढे वाटचालीसाठी तुम्ही असंच विपसना करून खूप प्रगतिशील पुढे व्हा, हीच आम्ही सदिच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.